नमस्कार मित्रांनो, काल रशियाचे आणि युक्रेनचे जे युद्ध चालू आहे त्याबद्दल बोलणी करण्यासाठी युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष झेलेन्स्की आणि अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष ट्रम्प यांची मीटिंग झाली. त्या मीटिंगमध्ये जी चर्चा झाली ती बाहेर आल्यावर लोकांच्या लक्षात आलं की अमेरिका हा किती मोठ्या प्रमाणात स्वतःला सर्वश्रेष्ठ समजतो आणि दुसऱ्यांना कचपट समजतो. खरं तर याच्यामध्ये डोनाल्ड ट्रम्पचंही वागणं होतं, पण कुठंतरी अमेरिकाच याला जबाबदार धरली जाईल. कारण डोनाल्ड ट्रम्प आज तरी अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष आहे आणि अमेरिकेचे नागरिक असल्यामुळे त्यांच्या बोलण्यातून अमेरिकेचे श्रीमंतीचा दर्प स्पष्टपणे दिसत होता. खरं तर डोनाल्ड ट्रम्पची इच्छा होती की झेलेन्स्कीने आल्या काही न विषय काढता, काही न बोलता त्यांनी सांगितलेल्या त्या करारावर निमूटपणे सह्या कराव्या. पण जो झेलेन्स्की 3 वर्षापासून रशियाशी युद्धामध्ये खेळला आहे, ज्या रशियाने झेलेन्स्कीचा देश युक्रेनला बर्बाद केलं, तिथले संसाधन, तिथले मनुष्यहानी झाली आणि आज तो रशिया जिंकलेला प्रदेश माझा आहे असं म्हणू लागला, तेव्हा एवढं युद्ध झेलून, एवढी मनुष्यहानी झेलून ट्रम्प कसं काय तयार होईल की रशियाने मागितलेला भूभाग त्याला देण्यासाठी? जर त्याला तो भाग द्यायचा होता तर मग रशियाशी युद्ध करण्याचं कारण काय होतं? तेव्हाच त्याने रशियाने सांगितलेल्या सगळ्या मागण्या मान्य केल्या असत्या आणि हा तंटा पुढे वाढला नसता, मनुष्यहानी झाली नसती, देशाची बरबादी झाली नसती. तेव्हा आज अमेरिका सांगतं म्हणून ट्रम्प कसं काय सह्या करेल? यावर डोनाल्ड ट्रम्पने असं म्हटलं की अमेरिकेची शस्त्रास्त्र तुम्ही वापरली, अमेरिका तुमच्या पाठीमागे खंबीरपणे उभा होता म्हणून तुम्ही युद्ध करू शकले. जर अमेरिका नसतं तर तुमचा पराजय 3 दिवसात झाला असता. ही गोष्ट बरोबरबी असेल. तेव्हा बायडन त्या ठिकाणी होते आणि बायडनला झेलेन्स्कीचा पक्ष आणि रशियाची दादागिरी पसंत न पडल्यामुळे त्यांनी झेलेन्स्कीला पाठिंबा दिला आणि मदत केली. खरं तर हा बऱ्याचशा तमाम अमेरिकनवाल्यांचा विचार होता की रशिया हा झेलेन्स्कीवर अन्याय करतो, म्हणजे कुठल्याही देशावर अन्याय करून त्याचा भूभाग बळजबरीने युद्धामार्गे बळकावण्याचा प्रयत्न करतो, तेव्हा हा त्याला मिळू देता कामा नये. म्हणून अमेरिकी नागरिकांनी, अमेरिकी प्रशासकाने झेलेन्स्कीच्या पाठीमागे खंबीरपणे उभे राहिले. आणि आज ट्रम्प फक्त रशियाशी दोस्ती आहे, पुतीनने त्यांना निवडणुकीत मदत केली म्हणून पुतीनच्या बाजूने झुकून आज रशिया युक्रेनला मोठ्या प्रमाणात पराजय पत्करायला लावतो. ह्याच वेळेस झेलेन्स्कीने असं सांगितलं की मी करार करायला तयार आहे, पण तुम्ही पुढच्या सुरक्षेची, युक्रेनच्या सुरक्षेची हमी घ्यावी. त्याला ट्रम्प तयार नाही. म्हणजे तुम्ही हमी घ्यायलाही तयार नाही, तुम्ही युद्ध सामुग्री द्यायला तयार नाही, तुम्ही पैसे द्यायला तयार नाही आणि हा करार करून मग झेलेन्स्कीला किंवा युक्रेनला फायदा काय? जर युद्ध चालू राहत असेल तर मग करार कशासाठी करायचा? अमेरिका म्हणतो म्हणून करायचा आणि रशियाच्या घशात आपला भूभाग विनाकारण द्यायचा असा त्याचा अर्थ होतो. आणि ट्रम्पला असं वाटलं की झेलेन्स्की की झाडकी पत्ती, हा माणूस एका मिनिटात ऐकून जाईल, कारण आपण याला बरेच दमदाटी केली, आपण याच्यावर बरेच बंधन आणले आणि आपण ठरवू तर याचं राष्ट्राध्यक्षपद काढून घेऊ आणि रशिया दार्जिन एखाद्या राजकीय नेत्याला ते पद देऊ, अशी त्याची धारणा होती. पण झेलेन्स्कीच्या पाठीमागे पूर्ण युरोप, नाटो खंबीरपणे उभा होता आणि त्या ताकदीने झेलेन्स्की बी ट्रम्पशी बोलत होता. तेव्हा झेलेन्स्कीचं आज जे काही विचार आहेत, जी काही भूमिका आहे ती 100% बरोबर आहे आणि अमेरिकेची भूमिका 100% चुकीची आहे. 1-2 व्यक्तीचं एकमेकावर प्रेम असलं म्हणजे ते देशाचं प्रेम नसतं. जर पुतीनला ट्रम्प आवडत असतील आणि ट्रम्पला पुतीन आवडत असेल, याचा अर्थ रशिया, अमेरिकाचे नागरिक त्याला पाठिंबा देतात असं होत नाही. जे एकमेकाचे कट्टर दुश्मन ते अशा पद्धतीने 2 व्यक्तीद्वारे एकत्र येत असतील तर ते देश एकत्र येतात, हे म्हणणं मूर्खपणाचं आहे. आणि मुळात ट्रम्प ज्या बावळटपणाने पुतीनला पाठिंबा देतो
तसा पुतीन हुशार आहेत. ते मात्र ट्रम्पला फक्त वापर करून घेण्याचा प्रयत्न करतात. पुतीनने कधीही सांगितलं नाही की करार झाल्यानंतर युद्ध थांबवण्यात येईल आणि मी युरोपवर कुठल्या प्रकार आक्रमण करणार नाही. म्हणजे पुतीन काही आश्वासन देत नाही आणि ट्रम्प बळेबळे त्यांच्या मागे धावतात, असा हा प्रकार आहे. म्हणजे राजकारण म्हणून किंवा एक मुत्सद्दी म्हणून ट्रम्प बिनकामाचे आहेत. एक कम अक्कल कम अस्सल अशी ही व्यक्ती फक्त श्रीमंती असल्यामुळे हा एवढ्या मोठ्या पदावर पोहोचला. पण त्याला कसलंही पासपोर्ट नाही, कसलंही धोरण नाही, कसलंही जागतिक ज्ञान नाही. तेव्हा अशा व्यक्तीकडनं अमेरिकेचं संरक्षण मुळीच होणार नाही आणि जगाचं तर नाहीच नाही. खरं तर हे सगळं पुढे बघितलं भयानक अंधकारमय आहे. आज एक दिवस केव्हा तरी युक्रेन पराजित होईल आणि रशिया युरोपवर आक्रमण करेल आणि युरोपलाही जर्जर करून सोडेल. ह्यावेळेस अमेरिका सगळी गंमत बघेल. मग पुढे जर रशिया आणि चीन एकत्र झालं तर अमेरिकेचं काय होईल हे अमेरिकेवाल्यांनी समजून घेण्याचा प्रयत्न केला तरच शहाणपण आहे. नाहीतर हे सगळं उलटं होईल. पुतीन एक दिवस अमेरिकेवर हल्ला करायला चुकणार नाही आणि ट्रम्प असो नसो बाकीच्या अमेरिकन नागरिकांना, अमेरिका लोकांना याचा जाब द्यावा लागेल. तेव्हा आजच ट्रम्पसारखा एक मूर्ख व्यक्तीला हे पद देऊन अमेरिकेने गंभीर चुकी केली आणि त्याच्यात अमेरिकेबरोबर जगाचे नुकसान झालं. तेव्हा मित्र, असले राजकारणी काही कामाचे नसतात. ते स्वतःच्या प्रेमात पडतात आणि वाटेल तसे निर्णय घेत असतात. त्यामुळे देशाचं आणि एकूण जगाचेही नुकसान होत असतं. एवढं अमेरिकन नागरिकांनी समजून घेतलं तर बरं होईल. नमस्कार.